ॐ ॐ ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पण आता सुरू करू शकतो की भोशवारा 21 फेब्रुवारी श्लोक 32 ते 40 ओव्या 451 ते 536. अर्जुन विश्वरूप दर्शन बघून गोंधळून गेला होता. त्यामुळे कृष्णाने अर्जुनाच्या मनाची तयारी युद्धात उतरण्याची केली आहे. श्रीकृष्ण सांगत आहेत की तुम्ही पांडव संहार रूपी संकटाबाहेर आहात, कारण तुम्ही माझे आहात. बाकी या युद्धामधले सर्वजण मृत्यू पावले आहेत. आता हे सर्व सगळे संपले आहे. तू फक्त या सर्व गोष्टींना निमित्त मात्र हो. द्रोण, भीष्म, जयद्रथ व कर्ण अशा प्रमुख योद्ध्यांना मी मारले आहे. तू आता घाबरू नकोस. युद्धास तयार हो. प्रतिपक्षांना तू नक्की जिंकशील. युद्धाचा समुदाय तो काय उरला आहे, हा नुसता आभास आहे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत, तू या सर्व गोष्टींचा शोक करू नकोस. युद्धास तयार हो. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, ज्यावेळी उत्पत्ती व्हावयास त्यावेळी स्थिती व प्रत्यय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळी उत्पत्ती व प्रत्यय या दोन्ही दिसत नाही. प्रत्ययाच्या वेळी उत्पत्ती व स्थिती या दोहोंचा लोप होतो. असा हा क्रम अनादिकालापासून आहे. हे श्रीकृष्णा, तू सर्वांचा सर्वस्व आहेस आणि जीवनाचा शेवटही तू आहेस. त्रैलोक्याचा मायेचा आधारही तू आहेस. सर्व देवांचाही देव तू आहेस. तू अनंत आहेस, कारण त्याला अंत नाही. अंत नाही. अशा प्रकारे अर्जुनाने श्रीकृष्णाची सर्व प्रकारे स्तुती करून त्याला मनोभावे नमस्कार करून त्याच्या समोर नतमस्तक झाला. ओके, नाईस केतकी. थँक्यू. दिनकर, मी तुम्हाला दिलाय ना शेअरिंगला ऍक्सेस. करू सुरू. हो चाल. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानं तवेदं, मया प्रमादात प्रणयेन वापि. श्लोकाचा अर्थ, तुझा हा महिमा न जाणणारा मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, हे यादवा, अरे सख्या इत्यादी जे तुला बोललो. ओव्यांचा अर्थ,
परंतु एवढा मोठा तू असूनही हे प्रभो, आम्ही तुला केव्हाच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्तसंबंधाचे नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. अरे अरे, ही हे फारच समोर बघ. अनुचित गोष्ट झाली की मी सखा हे इथं समोर बघ. नाही ते नाही मला वाचता येत. मी सडा- अरे अरे, ही फारच अनुचित गोष्ट झाली की सखा मी सडा घालण्याच्या कामी अमृताचा उपयोग केला आणि लहानसे शिंगरू होऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. शिंगरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होतास, पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग भिंतीचा पाया भरण्याच्या कामी केला, अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले. मला तू म्हणजे चिंतामणी नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास, परंतु मी त्या रत्नांचा उपयोग ओढाळ गुरांना हाकण्यासाठी केला. या तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असतानाही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून मी व्यर्थ घालविली. मागच्या सर्व गोष्टी असू दे, आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले व काय किमतीचे आहे. पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे. हे दातारा, तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठविले. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असूनही तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरता खर्ची घातले. तू योग्यांचे समाधी सुख आहेस. मी कसा मूर्ख की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण करीत होतो. ओके. परी ऐसिया तू ते स्वामी, कहीच नेणोजी आम्ही, म्हणून सोय रे संबंध धर्मी, राहाटलो तुझसी. आहा थोर वाऊर जाहले, अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊन दिधले, कामधेनू ते. परिसाचा खडवाची जोडला, की फोडोनी गाडोरा आम्ही घातला, कल्पतरू तोडोनी केला कुंपू शेता. चिंतामणीची खाणी लागली, तेडेवरी ओढाळे ओल्हाटिली, तैसी तुझी जवळीक धाडिली सांगातीपणे. हे आजीचेची पाहे पारोकडे, कवण झुंज हे केव्हडे. परी परब्रह्म तू उघडे सारथी केलासी, यया कौरवांचिया घरा, शिष्टाई धाडिलासी दातारा. ऐसा वणिजेसाठी जागेश्वरा, विकलासी आम्ही तू योगियांचे समाधी सुख. कैसा जाणेची ना मी मूर्ख, उपरोधू जी सन्मुख तुझसी करू. यच्चावहासार्थम सत्कृतोसी, विहारशय्यासन भोजनेषु, एकोत्थवाप्यच्युत तत्समक्षम, तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. श्लोकाचा अर्थ श्लोकाचा अर्थ वाचू. येऊ दे. श्लोक वाचायला लागेल ना ते हो, 42वा. श्लोक वाचला त्यांनी अर्थ नाही आलेला. नाही, आधी श्लोक वाचूया मग श्लोकाचा अर्थ. श्लोक वाचला त्यांनी. हो, सॉरी पुढे स्क्रोल करायला लागेल खाली. वाचू का? नाही, मला तेवढ्यात फोन आला तर. हो, नाही वाचला मी. ओके, दिनकर स्क्रोल करताय का खाली? काय त्यांना सांगताय. दिनकर ड्रॉप झाले का बघत्या. 42. हॅलो संध्या, दिनकर इज हिअर, पण त्यांचं रिकनेक्शन असं येत आहे, सो ही इज रिकनेक्टिंग. पण
आय थिंक 2 ही मिनिटं शुड थांबून बघूया. हां, ही विल गेट ऑन. म्हणजे ही इज ट्रायिंग अगेन टू गेट ऑन. ओके, ओके. नो प्रॉब्लेम. या. करू शकतो. या. श्लोकाचा अर्थ. आणि हे अच्युता, क्रीडा, शयन, आसन, भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असताना किंवा लोकांच्या देखत तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला, त्याबद्दल हे अप्रमेया तू मला क्षमा कर. या विश्वाचे अनादी मूळ जो तू, तो ज्या सभासदांमध्ये बसत होतास, तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असताना शोभतील, त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो. आम्ही केव्हा तुझ्या घरी येत होतो, तेव्हा तू स्वतःच आमचे आदरातिथ्य करून आम्हाला मान देत होतास, व जरी तू आम्हाला मान देत होतास, तरी सुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून बसत होतो. देवा, तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजेस असं आम्ही हट्ट करीत होतो, व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. मी तुझा जिवलग मित्र या नात्याने तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती? नाही, पण महाराज पुढे यायचं. पण महाराज, आम्ही चुकलो. देवाशी दांडपट्टा खेळत होतो. आखाड्यात देवाशी कुस्ती करीत होतो व सोंगट्या खेळताना देवा धिक्कारून बोलत होतो व हातपायीवर येऊन देवाशी भांडत होतो. जी चांगली वस्तू असेल ती झटपट मागत होतो. तू देव सर्वज्ञ, पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असे म्हणत होतो. हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही. परंतु देवा, मी तुझी शपथ वाहून सांगतो की हे अपराध आमच्या हातून न कळून अज्ञानामुळे झाले. जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत असे. देवाच्या अंतःपुरात खेळताना मनात शंका करीत नव्हतो. इतकेच काय, पण देवा, तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. कृष्णा म्हणून तुला हाक मारित होतो. तू एक यादव आहेस असे तुला समजत होतो व तू जाण्यास निघाला असताना तुला आम्ही आपली शपथ घालीत होतो. मी तुझ्या बरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो अथवा तू सांगितलेली गोष्ट मानित नव्हतो. असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या. म्हणून श्रीकृष्णा, आता काय म्हणून सांगावे? मी सर्व अपराधांची रास आहे. म्हणून हे प्रभो, तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते, त्याप्रमाणे तू पोटात घालाव्यात. महाराज, कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ पाण्याच्या लोटास आपल्या पोटात सामाविले पाहिजे. त्यास दुसरा उपाय नाही. त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून देवाला जी विरुद्ध भाषणे बोलली गेली, हे श्रीकृष्णा, ती तू सर्व सहन करावीस. आणि हे देवा, तुझ्याच तुझ्या क्षमावान स्वभावामुळे पृथ्वी या प्राणी मात्रास धारण करणारी झाली आहे. म्हणून श्रीकृष्णा, तुला विनंती करावी तितकी थोडीच आहे. तरी आता हे अगम्य श्रीकृष्णा, मी जो आपल्याला शरण आलो आहे, त्या मला या अपराधाची क्षमा करावी. तू या विश्वाची अनादी आदी बैससी जिये सभासदी, तेथे सोयरिकीच्या शब्दी रळी बोलो, विपाये रावळा येवो, तरी तुझेनी अंगे मानू पावो, मानसी तरी जावो, रुसोनी सलगी, पाया लागोनी बुझावणी, तुझा ठाई शार्ंग पाणी,
पाहिजे ऐशी करणी, बहु केली आम्ही सजनपणाची या वाटा, तुझ पुढे बैसे उफराटा. पाडू काय हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो जी, देवेसी कोल काठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळता अस्करू, निस्करे ही भांडो, चांगते उरा उरी मागो, देवासी की बुद्धी सांगू, तेवीची म्हणो काय लागो, तुझे आम्ही ऐसा अपराधू हा आहे, जो त्रिभुवनी न समाये, जी नेणेची कापाये, शिवतिले तुझे, देवो बोनयाचा अवसरी, लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी, जे फुगूनची बैसे, देवाची या भोगायतनी, खेळता आशंकेना मनी, जी रिगोनिया शयनी, सरिसा पहुडे, कृष्णा म्हणून हाकारिजे, यादवपणे तू ते लेखिजे, आपली आण घालिजे, जाता तुझ मज एकासनी बैसणे, का तुझा बोलून मानणे, हे ओळखीचे नि दाटपणे, बहुत घडले, म्हणून काय काय आता, निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समस्ता अपराधांची, या लागी पुढा अथवा पाठी, जीवे जिये राहटलो जिये रहाटलो बहुवे वोखटी, तिये मायेची या परिपोटी, सामावी प्रभो, जी कोणी एके वेळी, सरिता घेऊन येती जी खडूळ. कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे, तिये समविजेती सिंधू जळे, आन उपायो नाही, तैसी प्रीती का प्रसादे, प्रमादे तैसी प्रीती का प्रमादे, देवेसी मज विरुद्धे, बोलाविले तिये मुकुंदे, उपसाहावी जी, आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा, आधारू. आधारू झाली आहे या भूतग्रामा, म्हणून पुरुषोत्तम विनवू ते थोडे, तरी आता अप्रमेय, मज शरणागता आपुलिया, क्षमा कीजो जियया अपराधांसी. अरे वा, मस्त. नंदिनी. हा मी म्हणते हा. हं. पितासि लोकस्य चराचरस्य, त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्, न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो, लोकत्रयेभ्य प्रतिमा प्रभाव. ह्या चराचर जगाचा तू पिता आहेस, अत्यंत पूज्य व श्रेष्ठ असा या जगाचा गुरु आहेस. हे अप्रतिम प्रभावा, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये देखील तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही, मग तुझ्यापेक्षा अधिक कोठून असणार. महाराज, आता मी तुझे यथार्थ महात्म्य जाणले. हे परमात्म्या, तू या स्थावर जंगमात्मक जगाचे उत्पत्ती स्थान आहेस. देवा, विष्णू शंकर इत्यादी दैवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाही शहाणपणा शिकविणारा मूळ गुरु तू आहेस. हे श्रीकृष्णा, तू फार गंभीर अंतकरणाचा आहेस व तू सर्व प्राण्यात सारखा आहेस. तू सर्व गुणांमध्ये बिनजोड आहेस व तुझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. तुझ्या बरोबरीचे कोणी नाही हे सांगावयास कशाला पाहिजे. तुझ्यापासून झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे. त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे असे बोलण्याची लाज वाटावयास पाहिजे. अशा प्रसंगात तुझ्याहून कोणी मोठे आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे. म्हणूनच या त्रिभुवनात नाव घेण्यासारखा तू एकच आहेस. तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही व तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही. तुझे महात्म्य खरोखर लोकोत्तर आहे. त्याचे वर्णन कसे करावे ते समजत नाही.
जी जाणितले मी आसाचे, महिमान आता देवाचे. देवो होय चराचराचे जन्मस्थान. हरिहरादी समस्ता, देवा तू परमदेवता. वेदांते हि पडविता, आदि गुरु तू. गंभीर तू श्रीरामा, नाना भूतैक समा. सकळ गुणी अप्रतिमा, अद्वितीया. तुझसी नाही सरिसे, हे प्रतिपादनची कायसे. तू जालिनी आकाशे, सामाविले जग. तया तुझे निपाडे दुजे, ऐसे बोलताची लाजीजे. तेथ अधिकाची कीजे, गोठी केवी. म्हणोनी त्रिभुवनी तू एकू, तुझ सरिसा ना अधिकू. तुझा महिमा अलौकिकू, नेणी जेवानू. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं, प्रसादये त्वां हमिषमीड्यम्. पितेव पुत्रस्य सखेव सख्यु, प्रिय प्रियायार्हसि देव सोढुम्. यास्तव जगताचा स्वामी व स्तवन करण्यास योग्य अशा तुला मी दंडवत घालून नमस्कार करून प्रार्थना करतो. प्रसन्न हो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझे अपराध तू कृपा करून सहन करावेस, पोटात घालावेस. याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले. मग त्याची वाचा सद्गतीत होऊन तो म्हणावयास लागला, प्रसन्न हो, प्रसन्न हो. देवा, मला अपराधरूपी समुद्रातून काढ. तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस, असे समजून मी तुला कधी मान दिला नाही. सगळ्या देवांचा जो तू ईश्वर, त्या तुझ्या ठिकाणी तुला सारथी करून प्रभुत्व, धनीपण गाजविले. सर्वांकडून वर्णन करण्यास तू एकच योग्य आहेस. तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते. पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करीत होतास. तेव्हा मी आपली स्वतःची योग्यता ओळखून उगीच बसावे की नाही? तरी तसे न करता तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करीत होतो. आता देवा, अशा माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. याकरिता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण करा. देवा, ही सुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कोठे आहे? परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीचे भाषण करते, त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीचे भाषण करीत आहे. आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो, त्याप्रमाणे ओहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा. बरोबरीचा स्नेही आपल्या स्नेहाकडून काही उपमर्द झाला असता त्याविषयी काहीच मनात न घेता सहन करतो. त्याप्रमाणे महाराज, मी केलेली सर्व अविचारी कृत्ये आपण सहन करा. असे पहा की स्नेहाचे ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले, त्याची आपण क्षमा करावी. अथवा जिवलग स्नेहाची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग ते त्यास सांगावयास काहीच संकोच वाटत नाही. अथवा ज्या पतिव्रतेने आपल्याला शरीराने व प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले, तिची व पतीची भेट झाली असता
ज्याप्रमाणे तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिच्याने राहवत नाही, अहो महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हाला माझे मागील अपराध क्षमा करण्याची विनंती केली व माझा आणखी काही एक सांगावयाचा हेतू आहे. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले, तेथे सात्विकाचे आले भरते तया. मग म्हणतसे प्रसिद प्रसिद, वाचा होतसे सद्गद, काढी जी अपराध समुद्रौनी माते. तुझ विश्व सुहृदाते कही, सोयरेपणे न मनुची पाही. तुझ ईश्वरेश्वरांचा ठाई, ऐश्वर्य केले. तू वर्णनीय परिलोभे, माते वर्णिसी पासभे. तरी मी या वल्गिजे शोभे अधिकाधिक. आता ऐस ऐसे या अपराधा, मर्यादा नाही मुकुंदा. म्हणून रक्ष रक्ष प्रमादा, पसावो म्हणून. जी हेची विनवावया लागी, कैची योग्यता माझा अंगी. परी अपत्य जैसे सलगी, बापेसी बोले. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद, तैसे साही जोजी. सख्यांचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तुवा समस्त साही जोजी. प्रियाचा ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण. तेवी उच्छिष्ट काढिले आपण, ते क्षमा कीजो. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे. तिये निवेदिता न वाटे, संकोचू काही. का उखी ते आंगे जीवे, आपण पे दिदले जिया भावे. तिये कांतू मिललिया न राहवे, हृदय जीवी. तया परी जी मिया, हे विनविले तुमते गोसाविया. आणि काही एक म्हणावया, कारण असे. माझा पाठ झाला. राईट. छान. एकदम. हा, हा. थँक्यू, धन्यवाद. मुकुंद भाऊ आणि जयश्रीताई, तुम्हा दोघांचं पण खूप छान झालं. मी पहिल्यांदा ऐकलं जयश्रीताईंना पण. खूप छान म्हटलं तुम्ही दोघांनी. आता नीता. You. हो. अदृष्टपूर्वहर्षितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं, प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा, मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवा, हे जगन्निवासा, माझ्यावर प्रसन्न हो. तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला. हा जो देवाशी मी लाडिवाळपणा केला, तो माझा लडिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप, त्या तुम्ही पुरविला. कल्पवृक्षांची झाडे अंगणामध्ये कौतुकाने लावून द्यावीत, अथवा कामधेनूचे वासरू खेळावयास आणून द्यावे. मी नक्षत्रांच्या फांद्यांनी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा. हा माझा सर्व हट्ट
माझ्या आई तू सिद्धीस नेलास. ज्या अमृताच्या थेंबाकरिता कष्ट पडतात त्या अमृताचा पाऊस आपण 4 महिने पाडलात व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून तिच्यामध्ये पाभारीच्या प्रत्येक तासात फणांच्या रेषात चिंतामणी नावांची रत्ने पेरलीत. महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केलेत. तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखविले. मग ते त्यांना प्रत्यक्ष पाहावयाची गोष्ट कशाला पाहिजे, ज्यांचे उपनिषदांना दर्शन नाही, अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरिता उघड केली. महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून एवढ्या काळात माझे जितकं जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मांच्या आत मी झाडा घेऊन पाहत आहे, पण ही गोष्ट विश्वरूपाचे दर्शन ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही व अंतःकरणाला कल्पना सुद्धा करता येत नाही. अशा स्थितीत डोळ्यांना पाहाव्यास मिळावे ही गोष्टच कशाला बोलायला पाहिजे. फार काय सांगावे, हे पूर्वी कधीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही. ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखविले. त्यामुळे देवा माझे मन आनंदित झाले. परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सानिध्य भोगावे व तुला आलिंगन द्यावे. या सर्व गोष्टी या विश्व रूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे. एवढ्याकरिता वाऱ्याबरोबर पळणे जमणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी. याकरिता हे श्रीकृष्ण माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रगट केलेले विश्वरूप आता परत आवरून घ्यावे. स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पहावे व त्या हिंडण्यात बऱ्याचशा हाल अपेष्टा भोगल्यावर त्यामुळे घरी सुखाने विश्रांती घेत राहावे. त्याप्रमाणे तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यानंतर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप हे आम्हास विश्रांतीची जागा आहे. आम्ही योग मात्राचा अभ्यास करावा व त्या योगाने याच अनुभवाला तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप यावे. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच चतुर्भुज रूप आहे. आम्ही सर्व यज्ञ करावेत, परंतु त्याचे फळ हेच चतुर्भुज रूप मिळावे. आमच्या सर्व तीर्थयात्रा याच करिता असोत. आणखी जे काही दान पुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ होय. त्याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची आवड आहे, म्हणून तेच पाहण्याकरिता लगबग आहे. ती अडचण तळमळ आपण लवकर दूर करा. हे अंतःकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा, सर्व विश्व वसविणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव, त्या देवांचा देवा मला प्रसन्न हो. तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली. आपे पुरविली स्नेहाळे चैनी, सुऋतूंची झाडे अंगणी लावावी कोंडे. दयावे कामधेनूंचे पाडे खेळावया, मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडू वालागी देयावा. हा छंद सिद्धी नेला आघवा, माऊलिये तुवा. जया अमृतले शालगी, सायास
तयाचा पाऊस केला 4 मास, पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले. ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बाहुवे लळा पाळिला तुम्ही. दाविले जे हर ब्रह्मी, नायकी जे कानी. मग देखावयाची केवती गवठी, जयांची उपनिषदा नाही भेटी. ते जिव्हारांचा गाठी, मज लागी सोडिली. जी कल्पादी लागोनी, आजीची घडी धरुनी. माझी जेतुली होऊनी गेली जन्मे. तया आघ बियांची अंतू, घरडोळी घेऊनी असे पाहतू. परीही देखली ऐकिली मातू, आतुडे चिना. बुद्धीचे जाणणे काही न वेचेची याचीने अंगणे. हे साधही अंतःकरणे करवे चिना. तेथ डोळ्या देखी हो आवी, ही गोठीची काय सया करावी. किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत. ते हे विश्वरूप आपुले, तुम्ही मज डोळा दाविले. तरी माझे मन झाले दृष्ट्य देवा. परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी. जवळीक हे भोगावी आलिंग वासी. ते येची स्वरूपी करू म्हणजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे. आणि कोणा खेव देईजे, तुझ लेख नाही. म्हणून वारी या सवे धावणे, न ठके गगना खेव देणे. जळ केली खेळणे, समुद्री केवते. या लागी जी देवा, ऐथिंचे भय उपजतसे जीवा. म्हणून ये तुले लढा पाळवा, जे पुरे हे आता. हो, कुठे गेलो? पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे, तो विसावा आम्हा. आम्ही योग जात अभ्यासावे, तेणे याची अनुभवा यावे. शास्त्राते आलोडावे, परिसिद्धांतू तो ह्याची. आम्ही यजने किजती सकळे, परीतिये फळावी येणेंची फळे. तीर्थे होतू सकळे, याची लागी. आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे. तया फळ हेची तुझे चतुर्भुज रूप. ऐसी तेथींची जीवा आवडी, म्हणून त्यांची देखावया लवड सवडी. वर्तत असे ते सांकडी, फेडी वेगा. अगाजीवींचे जाणते या, सकळ विश्वसविते या. प्रसन्न होई पूजितया, देवांची या देवा. अरे वा, छान नीता, मस्त. थँक्यू. प्रभाते, हो, संध्या. मी वाचू श्लोक ना. ओके, थँक्यू. किरीटिनं गदिनै चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव। तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. किरीट धारण करणाऱ्या, गदा धारण करणाऱ्या, हातामध्ये चक्र धारण करणाऱ्या अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूप धारीन, तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. त्या चतुर्भुज श्याम सुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगविणारा, आकाशासही निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाचे तेज प्रकाश दाखविणारा आहे. ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नास सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदासच हात फुटावेत, त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते. ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे, ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदनास सौंदर्य प्राप्त झाले. प्रभूंनी
मुकुटाला मस्तकावर ठेवल्यामुळे त्या मुकुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले. म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आली व ज्या भगवंताच्या शरीराने शृंगारास वस्त्रे, अलंकार इत्यादिकांना अलंकार शोभा प्राप्त झाला. आकाश मंडळात इंद्रधनुष्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो, त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले. कशी ती उदार गदा, की जी गदा असुरांना नेहमी मोक्षपदाला नेते. गोविंदा, तुमचे काय सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभते आहे. फार काय सांगावे महाराज, ते आपले चतुर्भुज श्याम सुंदर रूप पाहण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आता आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. आता ते डोळे श्रीकृष्ण मूर्ती पाहण्याकरिता अत्यंत उत्सुक होत आहेत. या डोळ्यास त्या सगुण कृष्णमूर्ती शिवाय इतर काही पाहणे आवडत नाही. ते सगुण स्वरूप यास पाहावयास मिळाले नाही तर या विश्वरूपांची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. आम्हाला ऐहिक व परलौकिक भोगांच्या ठिकाणी फार काय सांगावे, मोक्षाचे देखील ठिकाणी श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू तसा चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोप. कैसे नीलो त्व लांते रावित, आकाशीही रंगू लावित, तेजाची ओज दावित इंद्र निळा. जैसा परिमळ जाहला मरगजा, का आनंदासीची निघालिया भुजा, ज्यांचे जानूवरी मकरध्वजा जोडली. बरोबर. मस्तकी मुकुटाते ठेविले, की मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लाधले, आगो चेनी जया. इंद्रधनुष्याची आडणी, माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले शांग पाणी, वैजयंतिया. कवणी ते उदार गदा, असुरान दैत कैवल्य सदा, कैसे चक्रहन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी, ते देखावया उत्कंठित पा मी, म्हणून आता तुम्ही तैसिया हो आवे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे, वाचुनी पाहो नावडे, तेन देखता थोडे मानी ताती हे. आम्हा भोग मोक्षांच्या ठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. संध्या, तुम्ही म्यूटवर आहात. सॉरी. थँक्यू. इथे आता ऍक्च्युली अर्जुन वाच संपताय आणि पुढे आता श्री भगवान वाच सुरू होणार आहे. म्हणजे इथे थोडक्यात विश्वरूप दर्शन आता संपताय आणि अर्जुन रिक्वेस्ट करतो आहे की मला तुमचं चतुर्भुज रूप आता तुम्ही दाखवा. त्याच्या आधी निलिमाताईंनी इथे एक नोट आहे त्यांची लिहिलेली, ती मी वाचून दाखवते. विश्वरूपाची फलश्रुती. सुरुवातीला एकरूप भक्ती असते तेव्हा ती सकाम असते. आपण ऐहिक सुख मागतो. विश्वरूप अर्जुनाला पेलवले नाही. विश्वरूप दर्शनाने काय होते? मनाच्या कक्षा रुंदावतात. संपूर्ण विश्व एकाच तत्वाने भरले आहे, भारावले आहे. हे पाहिले की द्वेष कुणाचा करायचा, म्हणून द्वेषाची भावना जाते. दुसरे म्हणजे त्यामुळे आत्मनित्यत्व येते. सगळे सुंदर आहे, माझ्यातले ब्रह्मही सुंदर आहे
म्हणून मी सगळ्या कलांना मान देतो. अगदी दिव्यापासून तर सूर्यापर्यंत अग्निदेवता आहे. हा समभाव येतो. गीता रहस्यातील काही विचार. एक, आधी ज्ञानमार्ग व नंतर भक्तिमार्ग सांगून गीतेने लोकांच्या मनाचा गोंधळ उडविला आहे असे म्हटले जाते. पण तसे नाही. ज्ञान व भक्ती दोन्ही मार्गाने श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. उपासना ही भक्ती मार्गाची पहिली पायरी, तर बुद्धी ही ज्ञान मार्गाची. सामान्य जनास काही व्यक्त वस्तू पाहिल्याखेरीज अव्यक्ताची कल्पना येऊ शकत नाही. रूप गंध रहित निर्गुण निराकाराची कल्पना विद्वानांनाही करता येत नाही. भक्ती हे साध्य नाही. भक्तीचे पर्यवसन ज्ञान असून ज्ञानाचे साधन भक्ती आहे. अनन्य होऊन शरण आलेल्या अर्जुनास विश्वरूप दाखवून भक्तीच्या मार्गाने ज्ञानप्राप्ती या अध्यायात दिसते. असेच रूप भगवंताने नारदाला दाखवून तू माझे जे रूप पाहत आहे ते खरे नसून ते माया आहे, तुला त्या पलीकडे गेले पाहिजे असे नारायणी धर्मात म्हटले आहे. आता आपण पुढचा श्लोक घेऊया. बर. म्हणते श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यै यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखविले. हे माझे रूप तुझ्या खेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही. ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे, तिच्या प्राप्तीचा आनंद मानित नाहीस. उलट एक कल्ली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस ते कळत नाही. आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपल्या शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने म्हटलेले त्यास देतो. पण याशिवाय अर्जुना, कोणास आपला जीव अर्पण केला अशी गोष्ट कुठे घडली आहे काय? आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरिता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही. म्हणून आम्ही गुप्त गोष्टींचा विश्वरूपाचा जगात ध्वज लावला, जगात प्रसिद्ध केले. ते हे माझे मायेपलीकडील स्वरूप सर्व अमर्याद वस्तूपेक्षा अमर्याद आहे व कृष्णाधिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाचेच बनलेले आहे व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही व ते सर्वांचे मूळ आहे. अर्जुना, हे विश्वरूप तुझ्याशिवाय पूर्वी दुसऱ्या कोणीही ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण हे कोणत्याही साधनाने प्राप्त होण्यासारखे नाही. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तोषून घेसी. मा भेणे काय नेणो बालसी, हे काढू ऐसा. आम्ही सावियाची जई प्रसन्न होणे, तई अंग चिवरी म्हणे देणे. वाचोनी जीव असे वेचणे, कवनासी गा. ते हे तुझिये चाडे, आजी जीवांचेची दळवांडे. कामाऊनिया एवढे रचिले ध्यान, ऐसे काय नेणो तुझिये आवडी. जाहली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणून गोप्याची ही गुढी.
उभविली जंगी. ते हे अपराम अपार स्वरूप माझे परात्पर. येथुनी ते अवतार कृष्णाधिक. हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ. अनंत हे अढळ आद्य सकळा. हे तुझ वाचुनी अर्जुना पूर्वी श्रुत दुष्ट नाही आना दृष्ट नाही आना. ते जोगे नवे साधना म्हणूनिया. न वेदयज्ञाधयनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहन्नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. हे कुरुकुल श्रेष्ठा, वेद पठन, यज्ञ यागादी, शास्त्र पठन, दान, श्रोत्र स्मार्थादी कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्य लोकांमध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही. वेद याला विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते मौन धारण करून बसले आणि यज्ञ म्हणशील तर ते स्वर्गापासूनच माघारी आले. साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला. तपानी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले. आणि मला वाटतं मध्ये राहिलं थोडस, नाही राहिलं का? ओके. आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्याच टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूपच तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले. असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस तसे या मृत्यू लोकात कोणासही पाहावयास सापडणार नाही. आज ध्यानरूप संपत्ती करता जगात तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. याची सोय पातले आणि वैदिम मौनची घेतले. यज्ञ की मागोते आले स्वर्गो नीची. साधकी देखिला आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ. सिंगेची सत्कर्मे धावी नली संभ्रमे. तीही बहुतेकीं श्रमे सत्यलोक ठाकिला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयांची सांडिले. एवं तपसाधना जे ठेले अपरांतरी. ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे. ये मनुष्य लोकी तैसे न पावेची कवना. आजी ध्यान संपत्ती लागी तुझी एक अथिला जगी. हे परम भाग्य अंगी विरंचीही नाही. अरे वा, छान प्रभा. थँक्यू संध्या. नो प्रॉब्लेम. आता आपण पसायदान घेऊया आणि मग काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहायचे असेल तरी अजून लिहू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती पण विचारू शकता. पसायदान घेते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे मानशील तो ते लाहो प्राणी जात.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये ओवा बेजी इथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.